नारायण नारायण। माझे आराध्य माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि पिताश्री अर्थात साक्षात श्री ब्रह्मदेव हे श्री महादेवांची भेट घेण्यासाठी कैलासात गेले। श्री महादेवांनी त्यांच्या भेटीचे कारण त्यांना विचारले असता त्यांनी श्री महादेवांना हे सांगून टाकले की सर्वजण त्यांच्या विवाहाबद्दल बोलण्यासाठी आले आहेत। नारायण नारायण। आता यावर श्री महादेव काय म्हणतील याची साऱ्या सृष्टीलाच उत्सुकता होती। स्वाभाविकच आहे, तो क्षणच तसा होता। एकीकडे सतीदेवींचे व्रत पूर्ण होण्याच्या मार्गावर होते आणि त्यावेळी महादेव काय म्हणतील हे ऐकण्याची आख्यानातली उत्सुकता माझी देखील आहे। ओहे, पर महाराज मला एक विचारायचं आहे बघा। विचार बानू। नाही म्हणजे हे अगोदरच लिहून ठेवलं आहे असं समदे म्हणतात, मग आता महादेवासनी समदे भेटाया का गेला असत्या? नारायण नारायण। बानू, हे जरी परमनियतीने लिहून ठेवलं असलं तरी तसं घडणं ह्यासाठी काही गोष्टी या क्रमप्राप्त होणं हे साहजिकच आहे। हो, एक प्रकारे ही कर्माचीच परिणिती आहे। हो, जसं आपण जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला मिळतं। आणि म्हणूनच प्रत्येकाने फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहणं हे अनिवार्य आहे। हे प्रभू, तुमच्या मुखातून आज हे उद्गार ऐकून मी कृतकृत्य झालो। बंधू, तुम्ही अगदी योग्य बोललात। कर्म करत राहूनच आपण आपल्या यथोचित स्थळी पोहोचतो, त्यासाठी त्यावर ध्यानपूर्वक लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे। होय देवी, आणि त्यावेळी देखील श्री महादेवांची भेट घेण्यामागे सर्वांचे हेच प्रयोजन होते। कारण श्री महादेवांना वैराग्याच्या मार्गावरून, साधनेच्या मार्गावरून संसाराच्या मार्गावर आणण्याचं कार्य सोपं नव्हतं। त्यासाठी त्यांचा होकार असणं आवश्यक होतं। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती। आई,
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.